Fluid coupling or hydraulic coupling is a hydrodynamic device used to transmit rotating mechanical power. It has been used in automobile transmission as an alternative to a mechanical clutch. It also has widespread application in marine and industrial machine drives where variable speed operation and controlled startup without shock loading of the power transmission system is essential. ओके, सो फ्लुइड कपलिंग किंवा याला आपण हायड्रॉलिक कपलिंग असं आपण म्हणायचं. ओके, आता हा कशासाठी वापरतोय आपण? सो दिस डिव्हाइस इज यूज फॉर ट्रान्समिट रोटेटिंग मेकॅनिकल पॉवर. मेकॅनिकल पॉवर जी रोटेटिंग मधून या लागल्या म्हणजे शाफ्ट कडून जी मेकॅनिकल पॉवर या लागल्या ती काय करायची आहे? ट्रान्सफर करायची. ओके, सो हे इज अ मेन फंक्शन आहे फ्लुइड कपलिंगचं. इट हॅज बीन युज्ड इन ऑटोमोबाईल ट्रान्समिशन ॲज अन अल्टरनेटिव्ह टू मेकॅनिकल क्लच. तुम्हाला सांगितलं मी, जसं की मेकॅनिकल एक क्लच आहे, त्या मेकॅनिकल क्लचला अल्टरनेटिव्ह म्हणून ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये हे वापरतात. ऑटो कार जे असतात का नाही, ऑटो कार विदाउट क्लच, तर मेकॅनिकल क्लच तिथं त्याच्याऐवजी डायरेक्ट हे फ्लुइड कपलिंग तिथं आपण हे वापरू शकतो. इट ऑल्सो हॅज वाईड स्प्रेड ॲप्लिकेशन इन मरीन इंडस्ट्रीज, industrial machine drives, and variable speed operation and controlled startup without shock loading power transmission system is essential. ओके, जिथं शॉक्स म्हणजे पॉवर ट्रान्समिट करताना शॉक फ्री पाहिजे आहे, तिथं जर्क बसता कामा नाही. ओके, स्पीड सारखं चेंज करावं लागतंय, जिथं स्पीड बाबा सारखं चेंज होते. ओके, मरीन इंडस्ट्रीज असतील किंवा माइन्स मध्ये असेल, बऱ्याच असे मोठमोठे व्हेकल असतील की जिथं काय ते वापरायचे आणि तिथं काय करायचं आहे, हेवी लोडेड आहेत आणि तिथं काय करायचं आहे आपल्याला, स्पीड सारखं त्याचं काय व्हेरी होते, तिथं फ्लुइड कपलिंग उपयोगी पडतो. मेकॅनिकल पेक्षा फ्लुइड कपलिंग उपयोगी पडतो. ओके, सो हे जर कसं आहे बघा आधी, ही अशा पद्धतीने तो डिव्हाइस असणार आहे फ्लुइड कपलिंग. ओके, तर समोर तुम्हाला पूर्ण हे फिक्स केलेलं आहे. ओके, आता त्याच्यामध्ये कसं हे फ्लुइड आहे बघा त्याच्यामध्ये. ओके, हे जर सेपरेट करून दाखवलं, आत ह्याच्यामध्ये फ्लुइड आहे. आता मध्ये शाफ्ट कनेक्ट आहे का बघा, इकडचा शाफ्ट मधल्या इकडच्या शाफ्टला कनेक्ट आहे का नाही, तर मध्ये फ्लुइडचा गॅप आहे, पूर्ण आत फ्लुइड काय झालेलं आहे तुम्हाला दिसते. सो दिस इज अ फ्लुइड कपलिंग. आता कन्स्ट्रक्शन बघूया. इट कन्सिस्ट ऑफ 2 रोटेटिंग एलिमेंट. बघा काय आहेत, 2 फिरणारे एलिमेंट आहेत, रोटेटिंग एलिमेंट, ॲज अ रेडियल पंप इम्पेलर अँड रेडियल फ्लो टर्बाइन रनर. पहिला काय आहे पंप आणि दुसरा काय आहे टर्बाइन. म्हणजे ह्याला आपण काय म्हणायचं, एकाला पंप म्हणायचं, एकाला म्हणायचं टर्बाइन. इकडचा जो आहे हा झाला पंप आणि हा झाला टर्बाइन. ओके, नेक्स्ट, the pump impeller is mounted on a driving shaft and turbine runner is mounted on driven shaft. मग मी सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने, म्हणजे पंप जो ड्रायव्हिंग शाफ्ट म्हणजे फिरवणारा, ड्रिव्हन म्हणजे फिरणारा. मग ड्रायव्हिंग म्हणजे काय, पॉवर जिकडं आल्या ती आपल्याला पुढं पाठवायचे, ड्रायव्हिंग शाफ्ट, त्याच्यावर आपण इम्पेलर बसवणार आणि जो ड्रिव्हन शाफ्ट आहे त्याच्यावर आपण टर्बाइन रनर बसवणार. ओके, बोथ द इम्पेलर अँड रनर आर आयडेंटिकल इन शेप. त्यामुळे तुम्हाला काय त्या शेपमध्ये वेगळं काय दिसतंय का, दोन्ही एकसारखे दिसतात. त्यामुळे टर्बाइन आणि इम्पेलर तुम्हाला जे तुम्हाला दिसतात, टर्बाइन आणि पंप, ते काय एकसारखे दिसतात. ओके, सो बोथ द इम्पेलर अँड रनर आर आयडेंटिकल इन शेप अँड दे आर एन्क्लोज इन अ सिंगल हाऊसिंग फिल्ड विथ ऑइल. एक हाऊसिंग केलेलं आहे, तिला एकत्र कनेक्ट केलेलं आहे, दोन्ही एकसारख्या शेपचे आहेत, डिस्क शेप, आणि त्याच्यामध्ये ऑइल फिल केलेला आहे. सो देर इज अ नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द शाफ्ट. आता बघा दिसतंय तुम्हाला. सो हा जो आहे, ओके, पंप आणि हा बघा, हा पंप आणि हा टर्बाइन, आणि ह्याच्यामध्ये फ्लुइड आहे आणि 2 शाफ्ट, म्हणजे इकडं एक शाफ्ट आला आणि हा पुढचा शाफ्ट आहे, पण मध्ये तर शाफ्ट कनेक्ट केलंय का बघा, कनेक्ट केलेला नाही, कारण ते फ्लुइडनं आपण काय करणार आहे,
आपण फ्लूइडची जी पॉवर आहे, ही फ्लूइडची जी पॉवर आहे त्यानं हे रोटेट करणार आणि हे रोटेट झालं की आतलं फ्लूइड रोटेट होणार आहे आणि त्यामुळे हे पण रोटेट होणार आहे. आता ते कशा पद्धतीने वर्किंग असते ते आपण पुढे बघूया. ओके. सो इथं इनपुट शाफ्ट आहे, पंप व्हील आहे आणि इकडचा आहे तो टर्बाईन आहे. ओके. बघा, केसिंग, रनर अँड इम्पेलर असं आहे. वरती केसिंग आहे आणि हे वरती केसिंग आहे. सॉरी, हे जे दिसतंय ते केसिंग आहे आणि हे आता आपण बघितलेलं रनर म्हणजे त्याला आपण पंप म्हणतोय आणि ते इम्पेलर म्हणजे टर्बाईन म्हणणार आपण. पंप अँड टर्बाईन. ओके. याला आपण पंप म्हणणार, याला आपण टर्बाईन म्हणणार. आणि वरती ह्याला काय केलेलं आहे, केसिंगनं हे झाकलेलं आहे, कव्हर. केसिंग म्हणजे कव्हर. ओके. बघा, हे अशा पद्धतीनं केसिंग आहे. केसिंग झाल्यानंतर त्याला आपल्याला पंप व्हील आणि टर्बाईन व्हील हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. ओके. सो ह्याच्यामध्ये काय होतं बघा, आता वर्किंग बघूया आपण. द फ्लूइड पार्टिकल्स आर ट्रान्सफर बिटवीन द पंप व्हील अँड टर्बाईन. आता तुम्हाला इथं दिसेल, लक्षात येईल की काय केलेलं आहे. जस्ट मिनिट. जर लेक्चर मध्येच ब्रेक झालं, जस्ट मिनिट, जर लेक्चर मध्ये ब्रेक झालं तर जिथून संपलंय तिथून उद्या पुढच्या वेळी आपण पुढचा पॉईंट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊया. ओके. तो जेवढं होईल तेवढं तुम्ही बघा. सो ह्याच्यामध्ये आता समजून घ्या कशा पद्धतीने वर्किंग आहे. द फ्लूइड पार्टिकल्स आर ट्रान्सफर बिटवीन द व्हील अँड टर्बाईन व्हील. एकदम सिंपल याचं वर्किंग आहे. आता बघा, इथं काय केलेलं आहे, ही जी पॉवर आहे, हे जे आहे त्याला आपण काय म्हणते, पंप. पंप काय करतो, इकडनं शाफ्ट आलाय. शाफ्ट. हॅलो, हॅलो, कुणाच तर आवाज. म्यूट करायला विसरायचं नाही. ओके. तुम्ही ज्यावेळी लेक्चर चालू करताय म्यूट करायला विसरायचं नाही. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही म्यूट काढून विचारू शकता. ओके. आता ही बघा, जसं की हे पॉवर आली या शाफ्ट कडून, हे फिरणार, हे रोटेट होणार. हे रोटेट झाल्यावर ह्याच्यामध्ये ब्लेड्स अशा पद्धतीने डिझाईन केले आहेत. ते ब्लेड्स मध्ये काय होतंय की फ्लूइड जे आहे ते फ्लूइड ह्यातून काय करतंय, इकडं या डिस्ककडं ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते फ्लूइड. ओके. आता ते काय होणार आहे, ह्याला हे बघा, जस्ट मिनिट, असं सर्क्युलेट होणार ते फ्लूइड. ह्याच्यामध्ये आत काय होणार, ह्याच्यात सर्क्युलेट होणार आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला माहिती आहे. तो सेंट्रिफ्युगल फोर्स थ्रू काय होणार, हे बाहेर फेकलं जाणार यातून फ्लूइड. लक्षात आलं. हे एकसारखं फिरायला लागलंय बघा, हे एकसारखं फिरायला लागलंय आणि हे फिरणार आणि ह्याच्यातनं फ्लूइड जे आहे की नाही ते बाहेर इकडे फेकलं जाणार. ओके. पुढे फेकलं जाणार. आता ते फ्लूइड आहे ते कुठं कुठे येणार, हा जो आपण काय म्हणतो टर्बाईन, याला टर्बाईन म्हणालोय आपण, तर त्याच्यामध्ये ते येणार त्या डिस्कमध्ये. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ब्लेड्स आहेत आणि ते ब्लेड्स काय करतात, त्याची अरेंजमेंट कशी आहे, तर हे ब्लेड्स काय करतात, इकडं काय करतात, म्हणजे वरून इकडून येणार आणि ह्याच्या आत हे जे सेंटर आहे की नाही इथून हे फेकलं जाते बाहेर पुढं. हे असं हे फ्लूइड का नाही हे सुद्धा फिरायला लागले. आता हे बघा, हे जर फिरायला लागलं की हे फिरायला लागल्यावर काय होणार आहे, ह्याचे सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हे इकडे ढकलणार आणि हे जसं ढकलणार तसं हे फ्लूइड जे आहे की नाही, हे फ्लूइड बघा इथं येणार आणि ह्याचे ब्लेड असे अरेंजमेंट केलेत की हेतून हे फ्लूइड इकडून मधनं इकडे बाहेर पडणार आणि ह्या ऍक्टिव्हिटीमुळं हे काय होतं, रोटेट व्हायला सुरुवात होते. टर्बाईन जे आहे की नाही ते रोटेट व्हायला सुरुवात होते. जसं कारण हाय स्पीडनं हे फ्लूइड काय व्हायला ह्याच्यावर यायला लागले आणि ह्याच्यात काय व्हायलंय, सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हे असं फ्लूइड इकडं इकडे फेकायला लागले. आता ह्या ज्या गोष्टी हे सारखं असं होत राहणार आहे बघा, इकडे जाणार
परत इकडं इकडे जाणार, इकडे जाणार, इकडं परत इकडे जाणार, अशा पद्धतीने हे. आणि त्याच्यामुळं ही जी स्पीड आहे, या स्पीडनं बरोबर हे पण कसं हाय स्पीडनं फिरायला लागणार. मध्ये शाफ्ट कनेक्ट केलेलं नाही, लक्षात ठेवा. मध्ये इकडचा असा शाफ्ट किंवा या शाफ्टला कनेक्ट केलेलं नाही. हे फिरायले कशामुळं? ह्या फ्लुइडच्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळं. ओके, ते फ्लुइडचा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याच्यामुळं ही फिरायला लागले. त्यामुळे हे फिरणार आणि ही पॉवर मग आपण फायनल ड्राईव्हला किंवा जो काय ट्रान्समिशनला आपण पाठवणार. ओके, सो हेच बेसिक वर्किंग आहे. नेक्स्ट, देर इज नो फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन. आता ह्याच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट कुठला आला काय? एक जो पंप आहे, दुसरा टर्बाईन आहे, ह्याच्यामध्ये फक्त फ्लुइड आहे, नो फिजिकल कॉन्टॅक्ट. त्यामुळे काय होणार आहे? फ्री विअर अँड टॉर्क ट्रान्समिशन. विअर फ्री असणार आहे, विअर आउट काय होणार नाही, कारण पार्ट एकमेकाला काही टचच होत नाहीत. आणि टॉर्क, त्यामुळे ह्याला आपण फ्री विअर टॉर्क ट्रान्समिशन आपण म्हणू शकतोय. ओके, हे बघा, हे अशा पद्धतीनं हाय स्पीडनं ते आपल्याला इथे लक्षात येईल कशा पद्धतीनं. हे बघा, फ्लुइड असं इकडे आलेले, परत इकडं अशा पद्धतीने. ओके, म्हणजे हे असं ट्रान्समिट व्हायला लागले आणि ह्याच्यामुळे काय व्हायला लागले? हा पण फिरायला लागलाय, याला म्हणायचं टर्बाईन, आणि ही मग पॉवर आपण फॉरवर्डला पाठवतो. ओके, सो दिस इज अ फ्लुइड कपलिंग. आता ऍडव्हान्टेजेस बघा. नो विअर ऑफ मुव्हिंग पार्ट्स. एक म्हणजे मुव्हिंग पार्ट्स विअर होणार नाहीत. नो ऍडजस्टमेंट इज मेड. ऍडजस्टमेंट काय करावे लागत नाही आपल्याला. सो सिंपल इन डिझाइन. Impeller acts as a free wheel on the crankshaft as smooth torque variation effect. म्हणजे फ्लायव्हीलची इम्पेलर ऍक्ट ॲज अ फ्लायव्हील, फ्लायव्हील प्रमाणे ते ऍक्ट होते. आणि क्रँकशाफ्टला स्मूथ टॉर्क व्हेरिएशन, म्हणजे टॉर्क जो एकसारखा यायला तो स्मूथली ते काय करते? ट्रान्सफर करते. नो मेंटेनन्स इज रिक्वायर्ड एक्सेप्ट ऑइल चेंज. मेंटेनन्स याला काही जास्त नाही, फक्त ऑइल चेंज आपल्याला करावं लागतं. नो नीड टू स्किल ऑपरेटर. स्किल ऑपरेटरची गरज नाही. सेपरेट क्लच पेडल और लेवल इज रिक्वायर्ड टू ऑपरेट इट. म्हणजे सेपरेट क्लच पेडल लागत नाही किंवा याला, कारण ऑटोमॅटिक आहे. ओके, त्यामुळे क्लच आपण एंगेज करण्यासाठी क्लच सेपरेट काय करावं लागत नाही. सो कॅन बी स्टॉप्ड इन एनी गिअर अँड मूव्ह ऑफ प्रेसिंग ऍक्सिलेटर पेडल. कुठल्याही गिअरला असू दे ते आपण तुम्ही स्टॉप करू शकताय. ओके, जस्ट आपण ऑफ बाय प्रेसिंग ऍक्सिलेटर पेडल ऑफ करायचा. ऍक्सिलेटर कमी केला की हे फिरायचं थांबणार आहे. बरोबर आहे. जे पॉवर जी जायला लागल्या इकडं इनपुट शाफ्टला जी जायला लागल्या ती थांबवली की पुढचं पॉवर कमीच येणार ऑटोमॅटिकली. त्यामुळे कोणत्याही गिअरला तुम्ही ते ऑटोमॅटिकली तुम्ही थांबवू शकता. ओके, सो इट गिव्ह स्मूथ पॉवर ट्रान्समिशन दॅन सेंट्रिफ्युगल टाईप ऑफ क्लच. सेंट्रिफ्युगल टाईप ऑफ जो क्लच आहे की नाही त्याच्यापेक्षा पण स्मूथ पॉवर ट्रान्समिशन होणार. ओके, म्हणजे क्लच आपण डायरेक्ट आपण जे क्लच ऑपरेट करतोय की फ्लायव्हीलला कनेक्ट करतोय बघा. क्लच म्हणजे स्प्रिंग फोर्स ना आपण काय करतोय? पेडल दाबतोय अगेन्स्ट द स्प्रिंग फोर्स. ते इथं काय होणार आहे? फ्लुइड करायला लागले काम ते तुम्हाला. त्यामुळे क्लचचा इथं संबंधच नाही, क्लचच नाही इथं. त्यामुळे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन साठी हे आपण व्हेकल, ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या ज्या व्हेकल आहेत तिथं हे फ्लुइड कपलिंग वापरणार. ओके, द फ्लुइड इन द कपलिंग ऍक्ट्स एज अ कुशन एजंट बिटवीन द इंजिन अँड गिअर बॉक्स. नो सेपरेट क्लच पेडल और लेवल इज रिक्वायर्ड टू ऑपरेट इट. आता सेपरेट क्लच पॅडल किंवा लेवल, क्लच लेवल याला लागत नाही. इम्पेलर्स ऍक्ट्स एज अ फ्लायव्हील ऑन द क्रँकशाफ्ट. सो स्मूथ टॉर्क व्हेरिएशन इफेक्ट जे आपण मगाशी आपण बघितलंच. ओके, सो हे दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्लुइड फ्लायव्हील. ओके, सो व्हॉट इज अ डिसएडव्हान्टेज ऑफ फ्लुइड फ्लायव्हील. आता याचे काही डिसएडव्हान्टेज आहेत, ते म्हणजे थोडंसं याच्यामध्ये आता ऑइल आहे, लिकेज होण्याचं थोडंसं चान्सेस आहेत. जर आपण प्रिकॉशन घेतली, आपण व्यवस्थित आपण त्याचं मेंटेनन्स ठेवला तर लिकेज होत नाही, पण चान्सेस आहेत लिकेज होण्याचे. सो there is a drag on the gearbox shaft even when the percentage slip is 100%. This makes the gear changing difficult with an ordinary crash type gearbox, hence used with epicyclic type gearbox. आपण इथं शक्यतो
जो गिअरबॉक्स वापरणार आहे तो एपिसायक्लिक टाईप गिअरबॉक्स इथं वापरणार. रेग्युलर गिअरबॉक्स जो असतो त्याच्यामध्ये स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळं आपण एपिसायक्लिक गिअरबॉक्स इथं वापरू शकतो. ओके, सो हा थोडा याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. ओके, सो पुढचा जो पॉइंट आहे तो आहे टॉर्क कन्व्हर्टर. ओके, सो दिस इज हे झालं फ्लुइड. लक्षात आलं तुमच्या फ्लुइड कपलिंग. ऑटो क्लच म्हणून आपण हे वापरू शकतोय. एका शाफ्ट कडून पॉवर आली दुसऱ्या शाफ्टला द्यायची आहे आणि ती विदाउट मेकॅनिकली डिव्हाइस, मेकॅनिकल एलिमेंट त्यामध्ये कोणताही नाही आहे, मेकॅनिकल डायरेक्ट कॉन्टॅक्ट पार्ट्स कोणतेही नाही आहे, फक्त इथं मध्ये फ्लुइड वापरले. ओके, फ्लुइड थ्रू आपण ट्रान्समिट ते करणार. सो नेक्स्ट पॉइंट इज अ टॉर्क कन्व्हर्टर. आता हा फक्त इंट्रोडक्शन बघूया आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण टॉर्क कन्व्हर्टर इन डिटेल मध्ये आपण बघूया. ओके, सो इंट्रोडक्शन. टॉर्क कन्व्हर्टर इज जनरली अ टाइप ऑफ फ्लुइड कपलिंग capable of producing torque. Okay, replacement of clutch for automatic